विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पक्षाच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था मुंबईतील ताजलँड्स एंडमध्ये करण्यात आली। विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री खबरदारी घेताना दिसतात। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील असा दावा शरद पवारांनी केला आहे, तर 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या 155 जागा निवडून येतील असा दावा केला होता। आता दावा बदलल्याचं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीत 160 जागांवर लढण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या जागा शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्याव्या लागतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत। दुपारी 4 वाजता ममता बॅनर्जी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्या सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांना भेटतील। सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे असा आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला। जवळपास 6000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना केळी पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप यावेळी उन्मेष पाटील यांनी केला। कोल्हापूर शेजारील 19 गावांचा व्यवहार 14 जुलैला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात हा निर्णय घेतला गेला। हद्दवाढ होऊ देणार नाही यामुळे कृती समितीनं प्रशासनाला हा निर्णय दिलाय। सांगलीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ठिय्या आंदोलन केलंय। केंद्र सरकारकडून वाहनांना लागू करण्यात आलेल्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा व्यवसाय बंद ठेवून हे आंदोलन करण्यात आलं, तर विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी मान्य केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। अंबरनाथ नगरपालिकेच्या विभाग प्रमुखाला तक्रारदारानं मारहाण केली। अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई का होत नाही असं विचारत तक्रारदारानं मिळकत विभाग प्रमुखाला मारहाण केली। दरम्यान या विरोधात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं। वर्ध्याच्या सावंगीमध्ये आमदार पंकज भोयर यांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं। सावंगीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेत। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आमदारांचा फोटो आणि भाजपचं चिन्ह लावत निषेध नोंदवण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मातंग समाज रस्त्यावर उतरला। अनुसूचित जातीचं अ, ब, क, ड वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे। मुंबईतील आझाद मैदानात उमेदचे कर्मचारी 2 दिवसापासून भर पावसात आंदोलन करतायत। महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेनं हे आंदोलन पुकारले। भर पावसात छत्र्या घेऊन राज्यभरातून मोठ्या संख्येनं कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले। परभणीतील शिरपूर ते केरवाडी बंद असलेला रस्ता लोकसहभागातून पूर्ण करण्यात आलाय। या 2 गावांमधील शेतकऱ्यांना चिखल तुडवून जावं लागत होतं, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदारांकडे रस्ता सुरू करून द्या अशी मागणी केली होती। पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आलाय। डहाणूतील गंजाड इथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं कृषी विभागानं जप्त केला। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर वाशिममध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यात। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी स्वतंत्र केबिन मागितली होती। त्यासोबतच अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका झाली होती। त्यानंतर वाशिममध्ये त्यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यानुसार 2 दिवसांनी त्यांनी पदभार घेतला। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पीएफची 3 कोटी 2 लाखांची रक्कम बँकेनं 9 महिने उलटूनही आयुक्त कार्यालयाकडे वर्ग केली नाहीये, त्यामुळेच कर्मचारी संकटात सापडलेत। ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय आणि यातूनच दिलासा देण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यातील खड्डे आता ठाणे महापालिका बुजवणार आहे। यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे। डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावरील भिंतींवर रेल्वे रूळ ओलांडू नका, जीवघेणा प्रवास करून आपला जीव गमावू नका अशी चित्र रेखाटून संदेश देण्यात आलाय। रेल्वे स्थानकावर या संदर्भात पोलीस देखील जनजागृती करतायत, मात्र तरीही अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात। किल्ले रायगडावरील रोपवे सेवा सुरू करण्यात आली। अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील मार्ग बंद ठेवण्यात आले होते। पुरातत्व विभागानं रोपवे बंद ठेवण्याची सूचना केली होती, मात्र आता पावसाची परिस्थिती सामान्य झाल्यानं रोपवे पुन्हा सुरू करण्यात आलाय।
नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 18 जुलैला ही सुनावणी होणार आहे। नीट परीक्षेत संपूर्ण देशभरात कोणताही घोटाळा झाला नाहीये, केवळ पाटणा आणि गोध्रामध्ये परीक्षेत अनियमितता झाली असा दावा एनटीएनं प्रतिज्ञापत्रातून केलाय। या प्रकरणी सीबीआयनंही स्टेटस रिपोर्ट सादर केलाय। अकोल्यात मुसळधार पावसामुळे महान धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली, त्यामुळे शहराला दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। या शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता। नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। शहरातील मुख्य पाईपलाईनच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा कमी असल्यानं चिंता मात्र वाढली आहे। इंदापूर तालुक्यातल्या सराटी इथला निरोप घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ झाली। त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही निरास्नान घालण्यात आलं। माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये अश्वांचं गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर पालखी अकलूजमध्येच मुक्कामासाठी विसावणार आहे। साताऱ्यातील कास पठारावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे। धुकं आणि रिमझिम पावसामुळे कास पठाराचं सौंदर्य फुललेलं आहे। कास तलाव भरल्यामुळे त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय। निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक कास पठारावर येतात।